राम राम बाबा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साठे गावले गेलते का पाहिले? नाही गेलो. काय आणलं होतं मार्केट मध्ये? काय भाव गेला? भाव कमी झाले आज. आज कमी झाले का? इलेक्शनची हवा गिवाचं माहित आहे का काही? काय नाही माहित आहे? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी बापा. महाविकास आघाडीत महाविकास आघाडीच कोण? महाविकास आघाडीच कोण? आमचं मत आहे ते. तुमचं मत आहे महाविकास आघाडीत? मग हा अडसूळ उभा वाटते. मला माहिती महाविकास आघाडीत अडसूळ उभा आहे का? म्हणजे काय आहे? महाविकास आघाडी म्हणजे काय? महाविकास आघाडी काय बघ, ही महाविकास आघाडी आहे. राष्ट्रवादी पवार, उद्धव साहेब ठाकरे आणि एक पक्ष त्याच्यात आहे तिसरा काँग्रेस आणि महायुतीत आहे बीजेपी. हे माहिती आहे मला. तुम्ही महाविकास आघाडीला मारता? काऊन मारता? काऊन मारता? काम आहे मला अत्यंत. हा, काम आहे ना. कोणतं काम आहे? कोणते असो. हे भाऊ म्हणतात काम आहे म्हणतात, त्याच्यानं मग तेच मारतात. बुटी गिटी आहे का गेली? पुढे बुटी आहे. पोरग पोरग आहे. जमनले तुम्ही पोराले घरून काढून दिलं काय? पोरग केलं? पोरगा सून आहे. पोरग आहे सुनी आहे. किती आणलं सोयाबीन मग? 40 क्विंटल. बापा बाप, माणूस तर साधा दिसता. पावर पाच चप्पल मग. हा, 40 क्विंटल किती रुपये झाले मग ते? आता संध्याकाळी दाबणी किमती की बस आपलं संध्याकाळी दाबणी किमती चालते. 40 पोत. मग पोते तर लस कमी आहे. गाडी एवढंच कोण तुम्ही हातात घेतले? कट्टे राहिले होते. हे कोणती बांधले त्याच्यात? कट्टे गाडी बाकी. मग हे गाडीत कमी ठेवले? गाडी. बरोबर. पाहता आप्पा खोटे बोलले का काय बोलले? पोते 40 क्विंटल सांगतात. मजूर कुठं कुठं पुरणार आहे? मजूर तर कोर काढून राहिलो तर मजूर तर नाहीच आहे. त्याला तर भेटून राहिलं, राशन फुकतात मजुराले. हो ना. मग माया असं म्हणणं आहे की शेती करणं सोडून देणार. शेती करून सोडून देणार तर पोट काय न भरायचं? आता तुम्ही असंही म्हणता आणि तसंही म्हणता. सांगा काय? कामगार आहे का सर्व्हिस आहे आम्हाला? हो ना. मग तुम्ही म्हणता की सरप येते हातात. आता सरप वारतच राहते. दुःखाचे पाया खालो सरळ पेटे ढुंगा खालतो. कोणाला मत मारता? मी बघ कोणाला चकली वादळ तोंगलाबाद. काय म्हणते इलेक्शनचे? हो, इलेक्शनचे मशाल आहे भाऊ. मशाल. तेव्हा आम्ही बरं इमानदारी सांग, तुमची नाही ओळख आहे काय? नाही. लोक मी कुठे जातो का नाही, लोक मशाल मशाल करतात. वक्तात मग पैसे ना पलट सांग काय? राणा जोडून याच्यावर पैसा गप आहे. नाही पलटत तर नाही. म्हणजे बँकेत सूट केली जाई ना. कोण उद्धव ठाकरेनं नीलवाल्याने 50,000 रुपये दिले. दिले नाहीत ना बाजू? नाही दिले भेटले. पण माणूस चांगला आहे. आला की तो अजूनही कर्ज माफी करते. फुल गॅरंटी आहे. फुल चांगला माणूस आहे उद्धव ठाकरे. चांगला माणूस बस. पण बाकी कोणाला विचारलं का नाही? मला तर अशी युट्यूबवर पंचित पडली का मी कोणाला विचारलं कोणी मध्ये उभा एखादा कोणी नाही का? हो, वंचित वाला आहे का रे कोणी इथं? राणा गिनाचा पाना हे काही नाही म्हणते. सांगा काय करा? तुमचं गाव काय म्हणते? तोंगलाबादच आहे आपलं. मशाल आहे भाऊ. तोंगलाबादची मशालच आहे. मोठं बेकार काम झालं जरा. मशालकडेच लोक येतात. मुसलमान लोकांना तर विचारायला पुरत नाही. कोण की मुसलमानाला सारखे म्हणतात उभाटा. आणि काय कोणाला विचारता? का हो? कोणत्या गावाचे हो? रामगावचा हो काय? काय आणलं होतं? काय लाईन काय इलेक्शनची? बस मशाल आहे. मशाल. त्या मशालनं काय दिलं बाबा तुम्हाला? काय गेलं बरंच गेलं. म्हणजे विश्वास नाही ना बाकीच्या लोकांना. उद्धव ठाकरेवर कसा विश्वास आहे? अरे हो, त्याने सांगितलं ते बरोबर आहे. 50,000 रुपये निधी देतो म्हणजे ते दिले. कर्जमुक्तीचे पैसे दिले. सगळंच काही बरोबर आहे. तुमच्या गावात काय? गावातही तेच आहे. जास्तीत जास्त 50% वर आहे. बरं का होय? पैसे गिसे वाटले मग येईन तर मग बदला. पैसे वाटले घेते नाही लोक. पण व्होटिंग ज्याला करायचं त्याला करते. पैसे घेऊन घ्या. मग तुम्ही त्या बाकीच्या बेमान म्हणता? मग तुम्ही बेमान ना का? पैसे घेऊन म्हणता मी मशालले मारलं. शिकवलं ते बेमानी. हे वर जाऊन बेमानी करतो. हाय बा हुशार माणूस त्या माय. नोट करे गोट चिल्लर करे विचार. आलते काय एवढ्यात कुणी पैसे गिसे घेऊ? कोणी आला येतील का मग? माहित कोणत्या गावच्या? बाबळीचे.
तुम्ही कोणाला मारता? अरे पाहू आता कोणाला मारा लागते. हा हे भाऊ बोलले बरोबर पाहू. नाही नाही ते पाहू म्हणतात ना, ते वेळ आणलं होता. सोयाबीन. बरं मी काय म्हणतो, हे इलेक्शनची हवा काय म्हणतो? हवा घातीर वाट आहे, कोणी कुकडे कोणी हो ना, कोण कुकळे काय वाटते तुम्हाला? तुम्ही सांप्रदायिक वाल्या खरे बोलता म्हणून तुम्ही सांग ना, मुले की घेणं कोण आहे? तिरवड हवा कशी आहे? कोणी कुकडे जाते. आणि कोणी कुकडे गेलं तरी कोण 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 कुकडे जाते. जसा मुसलमान समाज आहे त्या बाबीन तेलेंद्र उभाटत दिसते. मग आता बाकीचं काय हिशोब आहे? बाकीचे म्हणजे कोणी कुकडे भाजपच्याकडे, कोणी शिवसेनेच्याकडे असं आहे कोण का. भाजप तर नाही जिथं. भाजपचा उमेदवार कोण आहे? म्हणा कोणी पंजाबीकडे, कोणी इकडे. पंजाईने बीजेपीने, कमळने पंजाईने. आता इथं उभा सांगतो तुम्हाला, एक पाना आहे नवनीत राणाचा, म्हणजे रमेश बुंदेल त्याच्यावर उभा आहे. गजानन लवटे आहे मशालवर, धनुष्य बाणावर आहे अभिजित अडसूळ. त्या वंचित आघाडीचा तो गडी वाकपांजर आहे. वानखडे आहे बॅटवर प्रहारचा. हवा कोणाची वाटते? प्रहारची वाटते काय? हो प्रहारची वाटते. तसा अंदाज कोणाचा आहे मग निवडून यायचा? आता अंदाज काय सांगू मी केले. तुम्ही तर म्हणता मी खोटं बोलत नाही. स्वतःची गॅरंटी मी करू, जनतेची गॅरंटी कशी होणार. तुमची स्वतःची सांगा. हो. तुमची स्वतःची सांगा. आज तर मस्त दाढीगिडी करून आले बा चिकली चोपडी. बुढीने म्हटलं काय दाढी करून या म्हणून? 4 दिवस शेगावले होतो, काल तिथून आलो इथं. बरं, हवा कोणाची आहे? दिवस भरी लागला तरी मी तुम्हाला विचारतो कोणाची. फटकन सांगून मी सटकन चालला होतो. कोणाची वाटते हवा? पाण्याची दिसते बाप्पा. पाण्याची. हे बरोबर बोलले, पाना भेटला इथं. तुम्ही कोणत्या गावचे? रामदिवस. तर काय म्हणते तिकडे? व्यवस्था चालू आहे आपलं. कसं? हे पाना चालू आहे. पाना कोणाचा आहे? पाना राहणार. त्या पाण्यालाच कोण देता? असं काही नाही. आता एक जण आहे का, कोटी मतदान आहे. म्हणजे तुम्ही पाण्याला मारता. हे भाऊ दिसले भाऊ पाण्याला मारणारे. तुम्ही दादा स्टँडर्ड दिसता जरा. कास्तकाराचा का तुम्ही? हा अरे बाबा माझ्या झेप्पा पाहिजे मान. तुमचा पण जरा डरस कसा मस्त आहे. हा दाढीगिडी मस्त नवीन युगात वळवली. कोणत्या गावाच्या? अरे घुमशे मुंगशे. मग काय तुम्हाला विचारून फायदा नाही. तिकडे ते मूर्त्यापूर तालुक्यात गेलं. मग आता काही फायदा नाही विचारून तुम्हाला. तरी कोण आहे तुमच्या इकडे? कोणी ना उभं तिकडे काय आता, तिकडे आता विचार करणार की आता तिकडे गेलोच सध्या मुक्काम पोस्ट मुंगशी मुंगशी राहतो इथं दर्यापूरला. मग दर्यापुरातली हवा सांग ना बाबा तुम्ही. दर्यापुरातली हवा आता कोणाची सांगा? सगळ्याचीच हवा आहे सध्या चालू. आपण धनीची 20 तारखेला हवा समजेन मग ते. हे बरोबर आहे. हे सुज्ञ भाऊ आहेत. याने बरोबर सांगितलं हवा सबंध धनीची आहे म्हणून. मग निवडून कोणी? निवडून आता भविष्यवाणी करून पाहिजे. आलं ते ठीक, मशाली नसतं वाटते बा मला. हे तर सारे लोकच म्हणून राहिले, तुम्ही भविष्यवाणी म्हणून राहिले.